तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर मजेतच राहा. तर आज तुम्हाला दाखवतोय, हे बघा सकाळी उठलेलो आहे. मस्त गरम पाणी ठेवलेलं आहे तापत. एक कळशी भरून ती सुद्धा मोठी. तर चला आतमध्ये जाऊया जरा बघूया. दाखवतो. अंधार आहे कारण लाईट नसल्यामुळे अंधार आहे. नाहीतर तुम्हाला आतमध्ये दाखवलं असतं सगळं. चला दाखवतो तुम्हाला आता. आता आपण काय करूया, आता मस्तपैकी ब्रश करून घ्यायचं आहे. ब्रश करून घ्यायचं, मग फ्रेश झालं की आपल्याला परत डाईट वगैरे करायचं आहे. आपलं डाईटचं वगैरे तुम्हाला आता दाखवतो थांबा. सगळं दाखवेन. आधी पाणी गरम करून ठेवलेलं आहे ते आधी घेऊया. फुल तांबा भरून घेऊया मस्तपैकी आणि ते जरा वाईस थंड करण्यासाठी ठेवायला आता. हे बघा, एक तांबा फुल भरून घेतलेला आहे. चला वर आता ठेवूया डिश. त्यानंतर आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी थंड करायला पाणी ठेवूया. बघू शकता हे माझं घर आहे. छोटंसं आहे पण सुखी समाधानी आहे. एकदम छोटंसं. चला आता आतमध्ये जाऊ. तुम्हाला दाखवतो कुठे पाणी ठेवलं आहे थंड करायला. तर हे बघा, हे बघा एक छोट्याशा टबमध्ये ठेवलं आहे तांब्या थंड होण्यासाठी. तर आता त्यावर एक डिश ठेवूया कारण आतमध्ये काय पडू नये म्हणून. ओके. तर आता डिश ठेवलेली आहे. तर चला आता पुढे बघू. जाऊया आता. ओके. ब्रश रेडी आहे. ब्रश करून घेतलेलं आहे. ओके. ओके. चला तर आपली हे बघा आपलं डाईटसाठी बघू शकता काय काय मी खातो आहे ते सकाळीच. हे बघा चणे आहेत. नुसते बॉईल्ड चणे, थोडेच बॉईल्ड चणे आणि मूग आहेत. ते रोज सकाळी खाल्ल्याने एवढी पॉवर येते ना अंगात, एवढी पॉवर येते की तुम्हाला वाटणार सुद्धा नाही तुम्ही कमजोर आहात असं. खरं सांगतो, रोज नेहमी खावं असं आहे. रोज खावं रोज. नेहमी डाएट ही घ्यावी. जरी तुम्ही वर्कआउट करत असाल तर. त्याच्यानंतर मस्त देवपूजा केली. देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर आज आपल्याला ट्रॅक्टर लावायचं होतंच. तर आलो कोपऱ्यात ट्रॅक्टर लावायला. फर्स्ट टाईम चालवतोय ट्रॅक्टर. बघू आता कसं चालवणार आहे ते बघू शकताय तुम्ही. गिअर टाकलेला आहे. चालू करायचं आहे आता. ओके. चला बघताय तुम्ही कशा पद्धतीने आहे. वातावरण सुद्धा एक शांत वातावरण दिसतंय. निसर्ग एकदम फ्रेश आहे. बघू शकताय. चला ट्रॅक्टर चाललेलं आहे आपलं. हे बघा, एक राऊंड होणार आहे आता कंप्लीट. आणि आज आपली कॅमेरामन आहे काव्या पालव. तुम्हाला दिसणार नाही पण तिचा आवाज तुम्हाला नक्की मी नंतर दाखवीन तुम्हाला ती कोण आहे ती. बघू शकताय तुम्ही ते बघा तिकडे. एक राऊंड माझं होत आलं आहे कंप्लीट. हे बघा, अत्यंत खूप चांगलं उपयुक्त हे ट्रॅक्टर आहे. 7चं ट्रॅक्टर आहे. 12चं ट्रॅक्टरपेक्षाही 7चं ट्रॅक्टर चांगलं, म्हणजे चांगली नांगरणी होते. खूप चांगली नांगरणी होते. हे बघा, बघू शकताय तुम्ही ते. इथे बघू शकताय नांगरणी कशा पद्धतीने असते करायची. ती त्याची चाकं आहेत. ती चाकं काढायची आणि पुढची चाकं लावायची. आणि परत ज्यावेळी तुम्ही घरी नेत असाल तेव्हा ती चाकं काही काढायची, लोखंडाची चाकं ती काढायची आणि ही रबरी चाकं लावायची. दुसऱ्या गिअरमध्ये तर बघायला नको, जोरदार पळतं. एवढं फास्ट पळतं की तुम्हाला वावरूच शकत नाही तुम्ही, एवढं फास्ट. आणि कसं लेवल जर एक हे नसेल ना तर खूप प्रॉब्लेम होतो. हात वगैरे भरून येतात कारण म्हणून सेट करावं लागते आधी. ते बघा तिथे थांबलो, याचं कारणच ते आहे. आधी बघतोय ते पुढचे पाय योग्य लागले आहेत की नाही. ते लोखंडी असतात, ते योग्य नाही लागले ना तर ते जमीन व्यवस्थित नांगरत नाही. त्यामुळे ते आधी बघतोय. ओके ठीक आहे. तर चला पुढे. चाललाय ट्रॅक्टर आपलं पुढे. मस्त खूप चांगलं वाटलं मला ट्रॅक्टर चालवून. फक्त हात भरून येतात एकदमच कारण ते ह्याचं आहे काय जास्त व्हायब्रेट जास्त होत असल्यामुळे ते जास्त अंग दुखतं. बघा आमची काव्या कुठे कुठे व्हिडिओ करून घेऊन देते काय माहीत. ओके. हा परत रिटर्न येते. हे बघा कुठे कुठे, हे बघा इथे ठेवलेलं आहे सगळं आमचं. आणलं आहे ते. हे बघा, बघू शकता तुम्ही किती माझा कोपरा कंप्लीट करून झालेला आहे. हे बघा, नांगरणी व्यवस्थित झालेली आहे. बघा किती बघू शकता तुम्ही, दिसतंय तुम्हाला चांगल्या प्रकारे नांगरणी झालेली आहे. चालवण्यास सुद्धा एकदम सोपे आहे ट्रॅक्टर, काहीच कठीण नाही आहेत. बघू शकता तुम्ही एकदम सोपं आहे.
गिअर टाकला की ॲक्सिलेटर द्यायचं ते बघ. ॲक्सिलेटर किती नांगरणी होते ती बघा. बघू शकता ती बघा नांगरणी बघा किती होते ती. बघितलं एकदम जबरदस्त ट्रॅक्टर आहे. भारीच. चालवायला पण एकदम सोपं आणि सुरळीत एकदम. मस्त वाटतं चालवायला. नक्की तुम्ही पण एकदा बघा चालवून तुमच्याजवळ असेल तर. खूप चांगलं आणि वातावरण फ्रेश असल्यामुळे अजून मला चांगलं वाटतं चालवायला सुद्धा. एकदम फ्रेश दिवस होता तो. यासाठी तो तिकडे आहे. माझा भाऊ बघू शकता तो बघा मोठा मावशीचा मुलगा राजन पालाव. ओके चला आता आपला होत आलेला आहे. नांगरणी आपली कंप्लीट होणार आहे आता थोड्या वेळाने. ही कुठे काव्य आमची कुठे कुठे कॅमेरा हलवते काय कळत नाहीये. ओके चला मस्त वाटलं आज ट्रॅक्टर चालवून एकदम अंग असं भरून आलं एकदम. वाईट जरा वेळ लागेल अजून वाईट नांगरणी करायची आहे. खरं सांगू ते आपली खरंच ती आपली बैल वगैरे असतात तेच खरंच भारी. तीच नांगरणी खूप चांगली असते यार. कुठलाच त्रास नाही काही नाही. आणि आता ट्रॅक्टर्स वगैरे आले आणि सगळं. पण कसं काम लवकर होतं म्हणून पर्याय नाही म्हणून माणसाने ते आता साधन म्हणून वापरलेलं आहे. त्याला काय पर्याय नाही. पण कसं जास्तीत जास्त असं मला वाटतंय की नांगरणी करताना आपण जनावरांचाच वापर केला तर जरा चांगलं होईल. कारण त्याने आपला जास्तीत जास्त फायदा होतो. नांगरणी चांगली होते आणि मेन म्हणजे जास्त ते हे होत नाही काय प्राण्यांना जास्त म्हणजे दगदग होत असल्यामुळे हे आपल्याला करावं लागलं बाकी काय नाही. ट्रॅक्टर आणण्याचं कारण हेच. जास्त दगदग प्राण्यांना होऊ नये त्यांना त्रास होऊ नये यामुळे ट्रॅक्टर घेतलेला आहे. ओके परत थांबवलं आहे कारण ते स्टँड आहे खूपच वरती आहे त्यामुळे हात वगैरे दुखत आहेत. खूपच हात भरून आलेले माझे एकदम असे पूर्ण मला काहीच कळत नव्हते एकदम हात गच्च झाले होते म्हणून ते जरा खाली घेतोय आता. हे कुठे कुठे कॅमेरा नेते काय कळत नाही. ते चालू केलं आहे परत चला. रनिंग आपली बघू शकता वातावरण किती निसर्ग किती रम्य आहे बघा. हिरवंगार एकदम असं वाव ब्युटिफुल एकदम मस्त निसर्ग असा असावा. फ्रेश वाटतं एकदम निसर्गात या. एकदम फ्रेश बघू शकता तुम्ही किती चांगला निसर्ग हिरवंगार रान आहे. ओके चला आपलं ट्रॅक्टर चालतं आहे. आपलं जराच कंप्लीट होत आलेलं आहे थोडंसं राहिलं आहे. बघू शकताय तुम्ही. आपलं होणार आहे आता थोड्या वेळाने किमान 5-10 मिनिटात आपल्याला होईल ते कंप्लीट सगळं नांगरून. जरा ते ढकला उचलावं लागतं कारण जर जास्तच जर नांगरणी झाली तर फसतं ते आतमध्ये मातीत. त्यामुळे ही आमची काव्य आमची कॅमेरामॅन जरा वाईच छोटी असल्यामुळे इकडे तिकडे कॅमेरा हे करते. कुठे काय करते काय माहित बघू. हिरवगार बघू शकताय तुम्ही किती हिरवगार रान आहे ते. पावसाचे खरं म्हणजे पाणी हे प्रत्येक झाडाला महत्त्वाचं आहे प्रत्येक झाडाला. बघू शकता किती झाडं हिरवंगार आहे. जेव्हा पाऊस नसतो तेव्हा झाडं कशी कोमेजलेली असतात एकदम सुकी पडलेली असतात. पण जेव्हा पाऊस लागायला लागतो तेव्हा हिरवंगार निसर्गरम्य होतं आणि एक चांगलं वातावरण निर्माण होतं निसर्गाचं. त्यामुळे खूप चांगलं वाटतं निसर्गात काम करताना सुद्धा आणि वावरताना सुद्धा. प्रत्येकालाच प्रत्येक व्यक्ती जेव्हा निसर्गात जेव्हा काम करत असतो किंवा वावरत असतो ते एक प्रसंग एक चांगला भावना चांगली भावना अशी व्यक्त होते आपल्या आतमध्ये की आपण या निसर्गासाठी काहीतरी करू शकतो त्या अर्थाने. आता बघू शकता जरा वाईच प्रॉब्लेम झालेला म्हणून तो आलेला भाऊ. चला थोडंसं राहिलेलं आहे आपलं तर करून नांगरणी पूर्ण करून घेऊया सगळे असेल ते. चला आता होणारच आहे आपलं कंप्लीट होत आलेलं आहे थोडंच राहिलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. फक्त 5 ते 10 मिनिटाचं आता काम राहिलेलं आहे. नांगरणी कंप्लीट होणार आहे. त्यानंतर आपल्याला वरती पण जायचं आहे. वरती नांगरणी करायची आहे. ही बघा ही काव्य आहे आमची. कुठे काय करते ती. बोट वगैरे दाखवते बघा. वरती अजून 4 कोपरे आपल्याला नांगरायचे आहेत. तर आता हा पहिलाच कोपरा घेतलेला आहे नांगरायला. तर चला अजून मला वाटतंय 5
5-6 मिनिटं तर लागतीलच नांगरणी करायला. आणि मी पहिल्या त्याच्यात थकलेलो आहे खूपच. दाखवतो तुम्हाला किती थकलो आहे ते मी. घामाघाम झालेला एकदम, घाम अंगातून एकदम असा डोक्यावरून घाम उतरत आहे माझ्या. त्याला काय म्हणतात ते, घामाघूम अशा शब्द काहीतरी वापरतात तो, म्हणजे लक्षात येत नाही, तोच असेल माझ्या अंदाजाने. तर खूप घाम आलाय शरीरात आणि एकदम शरीर गरम झाल्यासारखं वाटत होतं. यांची कॅमेरामॅन कुठे बघा, कुठे कुठे करत आहे ती कॅमेरा, एकदम जमिनीवर खाली चालू. हिरवंगार रान दाखवते तुम्हाला बघा. ही आमची काव्या पालवणा जरा नादान आहे, छोटी आहे 6 वर्षाची, त्यामुळे जरा नादान आहे. मोठी होईल तेव्हा होईल, जागेवर येईल. हे बघा कुठे कुठे फिरत ते बघा. पेट्रोलचं कॅन सुद्धा आणलेलं आहे, कारण पेट्रोल वगैरे सरलं. रेनकोट पण आणलेला आहे, जर पाऊस आला तर आपलं घालायला म्हणून. पाणी वगैरे आणलेलं आहे तिकडे. हे बघा, चला आता आपलं कंप्लीट होणार आहे थोड्या वेळाने. आपल्याला परत वरती पण नांगरणी करायची आहे. चला, हळूहळू हळूहळू हळू होऊ दे कंप्लीट. पण ही आमची काव्या कुठे कुठे कॅमेरा फिरवते काय कळत नाही मला. हे बघा काय करते, अजून जागेवर येत नाही. कुठे कुठे नेते ग बाई, जागेवर ये चल. नशीब बाबा, हळूहळू येते जागेवर. हा ये ये ये. आता बघा, बघू शकता किती घामाघूम झालेलो आहे मी पूर्ण चेहऱ्याला एकदम. आता भावाने ट्रॅक्टर घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही तो कशा पद्धतीने चालवतोय तो. प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक असते चालवण्याची. प्रत्येकाला जे त्याच्याकडे ऊर्जा आहे त्या पद्धतीने तो चालवणार, ज्याची शक्ती आहे त्या पद्धतीने चालवू शकतो, त्याच्याकडे जास्त. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.